Very warm welcome to this next session of the electrostatics. आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर हा स्टार्ट केला आहे. मागच्या सेशनमध्ये तुम्ही डिटेल्स ओव्हरव्ह्यू पाहिलेला आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा. इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजेच काय असेल की इलेक्ट्रोस्टॅटिक्स ही फील्ड आहे कशाची, फिजिक्सची आहे. त्याच्यामध्ये आपण फिनॉमिना स्टडी करतोय, बट द स्टडी इज अबाउट द चार्जेस विच आर ॲट द रेस्ट. म्हणजे चार्जेस हे आपल्याला काय असायला पाहिजेत, रेस्ट असायला पाहिजेत. आणि 11th आपण कुलम्स लॉ याचे ॲप्लिकेशन्स हे डिटेल्समध्ये स्टडी केलेलं आहे. आणि मागच्या सेशनमध्ये आपण एक ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की इट इज अ स्टडी ऑफ द चार्जेस विच आर ॲट द रेस्ट, याला म्हणतो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आता या सेशनमध्ये आपण 12वीचा पार्ट आता स्टार्ट करतोय. आणि 12वीचा पार्ट स्टडी करत असताना सुरुवातीला इंट्रोडक्टरी पार्ट हा समजून घ्या, प्रॉपरली समजून घ्या, म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये इंटरेस्ट येऊन जाईल, बरोबर आहे. आता जर पाहिलं आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स, मी तर काही पॉईंट्स नोट डाऊन केलेत. आता पहा मी काय म्हणतोय, पहा एखादा जर चार्ज असेल, इट मे बी पॉझिटिव्ह चार्ज, इट मे बी निगेटिव्ह चार्ज, आणि चार्जेस जर लोकेट असतील तर त्या ठिकाणी काय होत आहेत, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स एक्झिट होतील. आणि इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स एक्झिट होतील म्हणजेच तिथे तयार काय होतं, इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. हा कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. म्हणजे चार्जेस आले म्हणजे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आले. आता इथं पहा, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस फ्रॉम स्मॉल सरफेस एरिया विच एरिया ऑफ पॉझिटिव्हली चार्ज कंडक्टर एनक्लोजेस अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर. म्हणजेच तिथं काय म्हणतोय आपण, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस. समजा मी एक एरिया घेतला, याचा एरिया स्मॉल एरिया किती आहे, डीएस आहे. तर या डीएस एरियामधून समजा या सरफेसवर समजा पॉझिटिव्ह चार्ज जर लोकेट असतील तर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स या अशा नॉर्मली एक्झिट असतील अँड दे विल फॉर्म अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर अँड दिस इज कॉल्ड एज अ ट्यूब्स ऑफ फोर्सेस. सिंपल कन्सेप्ट आहे. एखादा एरिया घेतला, मे बी रेग्युलर शेप, या एरियावर तुमचे चार्जेस लोकेट आहेत. समजा इट इज पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि या पॉझिटिव्ह चार्ज वरून हे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स या पासिंग होत आहेत नॉर्मली थ्रू दॅट गिव्हन एरिया. आणि या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतील आणि त्याला आपण काय म्हणतोय, ट्यूब्स ऑफ फोर्सेस. समजले इथपर्यंत. आता हे जे ट्यूब्स ऑफ फोर्सेस आहे हे डिपेंड्स दोन पॅरामीटर्स आहेत. एक पॅरामीटर्स आहे चार्ज आणि दुसरा पॅरामीटर आहे परमिटिव्हिटी. चार्ज म्हणजे समजा इट क्यू आणि परमिटिव्हिटी म्हणजे इट इज ॲप्सिलॉन. परमिटिव्हिटी म्हणजे ॲप्सिलॉन ऑफ दॅट मीडियम. आता जर पहिला कन्सेप्ट पाहिला आपण काय स्टडी करतोय, द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस विच इज एमर्जिंग फ्रॉम द surface area which is the positively charged, they experience or they create the tube like structure and this tube like structure is called as a tubes of force. दुसरा कन्सेप्ट काय, या हा जो ट्यूब्स ऑफ फोर्स आहे हा डिपेंड कशावर आहे, दोन पॅरामीटर्सवर डिपेंड आहे. एक आहे चार्ज आणि दुसरा आहे परमिटिव्हिटी. त्याच्यानंतर समजा एकच चार्ज लोकेट आहे त्या ठिकाणी, तर तिथे एकच ट्यूब्स ऑफ इंडक्शन क्रिएट होईल. दोन चार्ज असतील तर दोन ट्यूब्स ऑफ इंडक्शन क्रिएट होतील. तीन चार्जेस असतील तर तीन ट्यूब्स ऑफ इंडक्शन असतील. आणि समजा जर तुम्हाला n नंबर ऑफ चार्जेस असतील, लेट द q इज द नंबर ऑफ द चार्जेस विच इज एनक्लोज्ड बाय दॅट सरफेस, देन द नॉर्मल किंवा ट्यूब्स ऑफ फोर्सेस किती जनरेट होणार त्या ठिकाणी, q नंबर ऑफ चार्जेस किंवा q नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्सेस विल बी क्रिएटेड. सो दिस इज द वन मोर कन्सेप्ट गेटिंग. आता जर पाहिलं, सो नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ इंडक्शन जनरेटेड इट इज नथिंग बट द number of tubes of induction passing normally per unit area of a sphere at a distance r. समजा मी एक स्पियर घेतला, या स्पियरचा तुम्हाला एक डिस्टन्स पर r आहे आणि इथे किती ट्यूब्स ऑफ इंडक्शन जनरेट होतील, बट दॅट ट्यूब्स ऑफ इंडक्शन ऑलवेज पासिंग नॉर्मली थ्रू द गिव्हन एरिया. आणि हे किती होईल, एरिया आपल्याला तो डिवाइड करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ट्यूब्स ऑफ इंडक्शन तर किती क्रिएट होत आहेत, क्यू होत आहेत, पण तुम्हाला त्या पर्टिक्युलर एरियाला स्पियरला पाहिजेत. म्हणजे एरिया ऑफ द स्पियर इज 4πr², सो क्यू अपॉन 4πr². इथं मी काय करतोय, इथं मी ॲप्सिलॉन आणि ॲप्सिलॉन डिवाइड आणि मल्टिप्लाय करतोय. पहा आता जर पाहिलं म्हणजे हा ॲप्सिलॉन क्यू अपॉन 4πr². आणि हे जर एक्सप्रेशन पाहिलं, सो एक्सप्रेशन इज इक्वल टू 1/4πε0 अपॉन क्यू अपॉन r². हे एक्सप्रेशन कशाचं आहे, हे एक्सप्रेशन आहे इलेक्ट्रिक फील्डचे. आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं इलेक्ट्रिक फील्डचे एक्सप्रेशन आहे आणि त्याच्यामुळे इथं आपण ॲप्सिलॉन इंटू ई असं डिफाईन करतोय. सो नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, आता हे जे आपण आहे हे नॉर्मली आहे म्हणून त्याला आपण दुसरी टर्म देतोय, इट इज अ नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. ओव्हर द given area, the area is the sphere, so normal electric induction is equal to epsilon into E. सेम एक्सप्रेशन आपण घेतोय आणि याला आपण नवीन टर्म्स डिफाइन करतोय, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन.
आता समजा तुमचा जो एरिया आहे इट इज इरेग्युलर शेप. एरिया हा कोणता पण आहे माहिती नाही, आणि जर समजा तुम्हाला त्या एरियाचा तुम्हाला टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन फाइंड करायचं असेल, सो टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन आता पहा, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन मला काय करावं लागेल, मला कलेक्शन करायचे. म्हणजे मी समजा एक एरिया घेतला, एरियाला समजा मी इथे एक स्पियर घेतला, इथला मी नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन फाइंड केलं, इट विल कम एप्सिलॉन नॉट इंटू ई. आता समजा याचा एरिया ds आहे, सो इट इज मल्टिप्लाइड विथ द ds. आता मला पूर्ण याचा जर मला नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन फाइंड करायचं असेल, सो व्हॉट आय हॅव टू डू, आय हॅव टू जस्ट इंटिग्रेट दिस. सो इंटिग्रेट epsilon naught e into ds. आता इथे दोन केस होऊ शकतात तुमच्या. समजा एक इरेग्युलर शेप घेतली किंवा स्पियर घ्या, तुम्ही कोणता पण शेप घ्या. इथून जर समजा हा तुमचा एरिया आहे, एरिया इट इज ds and the electric field will be which is normally so there is this theta is the angle, or we can get theta. it is normally ज्यावेळेस येईल त्यावेळेस epsilon into e ds येईल, आणि ज्यावेळेस तुम्हाला हा एरिया ds होईल आणि परत तुमचा इलेक्ट्रिक फील्ड होईल, सो इट विल क्रिएट द वन कंपोनंट, इट इज e cos theta. म्हणजे हा एक्झॅक्टली नॉर्मली नसणार आहे, इट मेक्स सम अँगल, आणि ह्या ज्यावेळेस तो अँगल मेक होईल त्यावेळेस तुम्हाला एक्सप्रेशन येईल क्लोज इंटिग्रेशन epsilon naught e ds into cos theta. सिंपल कन्सेप्ट आहे, जस्ट आय विल समराइज. आपण ज्यावेळेस इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस तिथं पास होतील विच इज नॉर्मली टू दॅट गिव्हन एरिया कसा असेल, पॉझिटिव्हली चार्ज सरफेस असेल, त्यावेळेस इथं ट्यूब लाईक स्ट्रक्चर फॉर्म होईल, आणि यालाच म्हणतोय आपण ट्यूब्स ऑफ फोर्सेस. आता हे जे ट्यूब्स ऑफ फोर्सेस आहेत हे डिपेंड कशावर आहेत, हे डिपेंड्स आहेत एकतर चार्ज आणि दुसरा आहे परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. आता जर पाहिलं, एक ट्यूब्स ऑफ इंडक्शन म्हणजेच तुमचं किती चार्जेस तिथे इन्क्लोज आहेत, एक चार्ज इन्क्लोज आहे. दोन ट्यूब्स ऑफ इंडक्शन म्हणजे तिथे चार्जेस किती आहेत, दोन आहेत. तीन म्हणजे तीन. असे समजा क्यू नंबर ऑफ चार्जेस असतील तर तिथे क्यू नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ इंडक्शन त्या ठिकाणी जनरेट होतील. आता जर पाहिलं नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ इंडक्शन अँड दे आर ऑलवेज पासिंग नॉर्मली टू द गिव्हन एरिया. समजा एरिया मी स्पियर कन्सिडर करतोय, तर त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युला केल Q/4πr², Q/4π² epsilon डिवाइड मल्टिप्लाय करा. म्हणजे हे जे एक्सप्रेशन आहे, एक्सप्रेशन कशाचे तर E, that is electric field intensity, and that is nothing but the epsilon naught into E. So normal electric induction आपण नवीन टर्म्स घेतोय, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इज इक्वल टू epsilon naught into E. आता हा झाला तुमचा छोटासा एरिया तुम्ही कन्सिडर केलाय, पण मला समजा पूर्ण एरियासाठी कन्सिडर करायचा असेल, सो वी आर गेटिंग दिस इज अ टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, अँड दिस टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इज इक्वल टू क्लोज इंटिग्रेशन epsilon naught e into ds. आणि जर तुमचे e आणि ds मध्ये अँगल होत असेल, सो इट इज इंटिग्रेशन ऑफ epsilon naught e into cos theta ds. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. समजलं का तुम्हाला टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणजेच काय? टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणजेच काय, epsilon naught into e, आणि जर एरिया घेतला तो ds, आणि तुम्ही जर टोटली करताय तो जस्ट मेक द इंटिग्रेशन देअर, दॅट इज द टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. समजलं? आता या टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन आपल्याला पूर्ण पुढचा चॅप्टर स्टडी करायचे. आणि हा ज्यावेळेस तुम्ही चॅप्टर स्टडी करताय, आता टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शनचे इंट्रोडक्शन असणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्हाला टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शनच नाही समजलं, गॉस लॉ नाही समजणार, आणि गॉस लॉ नाही समजला त्याचे ऍप्लिकेशन नाही समजणार. आणि जो सेकंड पार्ट स्टार्ट होतो दॅट इज व्हॉट, इट इज द कॅपॅसिटर, इट्स स्ट्रक्चर, इट्स basic concept of the capacitor, how it will work, and the different application they are connected in the series parallel configuration. हा सेकंड पार्ट स्टार्ट होतोय इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा. त्याच्यासाठी टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शनचा कन्सेप्ट समजणं हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे, आणि इथं तुम्ही नाही समजलं तर पुढचा पार्ट पूर्ण कोलॅप्स होईल. सो प्रॉपरली समजून घ्या या ठिकाणी व्हॉट इज अ टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणजेच हा रिलेट कशामध्ये होतो, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स मध्ये होतो. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजेच काय, एखादा जर एरिया घेतला, इथं चार्ज घेतलं, पॉझिटिव्हली चार्ज असेल किंवा निगेटिव्ह चार्ज, आपण नॉर्मली पॉझिटिव्हली चार्ज कन्सिडर करतोय. पॉझिटिव्ह चार्ज असेल तर तिथून नॉर्मली लाईन्स ऑफ फोर्स एक्झिट होतील, आणि दे विल फॉर्म अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर, अँड दॅट इज कॉल्ड एज अ ट्यूब्स ऑफ फोर्स. या जे ट्यूब्स ऑफ फोर्स आहेत या दोन पॅरामीटर्सवर डिपेंड्स आहेत. कोणकोणत्या? एक आहे चार्ज आणि दुसरा आहे परमिटिव्हिटी. चार्ज आणि परमिटिव्हिटी. समजा एक चार्ज तिथे एन्क्लोज असेल तर एक ट्यूब्स ऑफ इंडक्शन जनरेट होणार आहे, दोन असतील तर दोन, असे क्यू नंबर ऑफ चार्जेस तिथे प्रेझेंट असतील, सो क्यू नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ इंडक्शन विल बी जनरेटेड फ्रॉम दॅट गिव्हन एरिया. आता जर पाहिलं या जे ट्यूब्स ऑफ इंडक्शन आहेत या कसे होत आहेत, या नॉर्मली पास होत आहेत. आणि कशा, समजा एखादा मी एरिया कन्सिडर करतोय स्पियर, सो लेट दिस इज द Q/4πr². इथं तुम्हाला डिवाइड मल्टिप्लाय करतोय epsilon naught नी, तर हे जे एक्सप्रेशन येतं
that expression comes for the electric field intensity. आपण मागच्या सेशन मध्ये पाहिले E is equal to what 1 upon 4 pi epsilon naught Q upon 4 pi r square. So this epsilon naught into E. आता हे झालं एका ट्यूब्स ऑफ इंडक्शन साठी. समजा मी दुसरी यालाच मी दुसरं टर्म देतोय and what is this term? It is a normal electric induction. का नॉर्मली पासिंग होतं म्हणून याला आपण नॉर्मल म्हणतोय. नॉर्मली इलेक्ट्रिक इंडक्शन इज इक्वल टू epsilon naught into E. आता तुम्ही फक्त एक छोटासा एरिया कन्सिडर केला स्मॉल ds. मी समजा मला टोटली मला जर पूर्ण एरिया इरेग्युलर शेप आहे किंवा कोणता स्फिअर असेल त्याचं जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल सो व्हॉट आय हॅव टू यूज द मॅथमॅटिकल फंक्शन देअर अँड दॅट फंक्शन इज व्हॉट इट इज द इंटिग्रेशन अँड दिस एरिया इज द क्लोज देअर सो क्लोज द इंटिग्रेशन epsilon naught E into ds. आता जर तुम्हाला E into ds मध्ये जर एखादा अँगल होत असेल नॉर्मली असेल तर डायरेक्टली आपण E into ds लिहितोय पण जर ds आणि E मध्ये जर तुम्हाला इथे एक अँगल क्रिएट होत असेल सो वी हॅव टू यूज दिस इक्वेशन इंटिग्रेशन क्लोज इंटिग्रेशन epsilon naught E ds cos theta. So this is the very important concept that we are discussing about the total normal electric induction. And now we will discuss the next part, that is the Gauss law. आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स 11th ला ज्यावेळेस पाहिलं तर पहिला लॉ स्टडी केलेला आहे. कोणता लॉ स्टडी केलेला आहे? कुलॉम्स लॉ स्टडी केलेला आहे. आता ज्यावेळेस आपण 12वी मध्ये येतोय इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा हा कन्सेप्ट ज्यावेळेस आपण स्टडी करतोय त्यावेळेस इम्पॉर्टंट लॉ व्हेरी इम्पॉर्टंट लॉ इज व्हॉट विच वन लॉ दॅट इज द गॉस लॉ. तर आता आपण गॉस लॉ डिटेल्स मध्ये स्टडी करूया. सो प्लीज नोट डाऊन दिस. तर नेक्स्ट पार्ट आपला आता स्टार्ट होतोय गॉस थेरम. व्हेरी इम्पॉर्टंट थेरम दॅट विल बी युजफुल इन द इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आपण टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन आता स्टडी केलेला आहे. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन स्टडी केलं आहे. व्हॉट इज द टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन? आय विल राईट द स्टेटमेंट हिअर. What is the statement here? The total normal electric induction. आता टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन तुम्हाला प्रॉपरली समजलेलं आहे. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन over a closed surface is equal to algebraic sum of charges enclosed by that surface is the statement for the Gauss theorem. काय म्हणते गॉस थेरम? टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन आपण समजून घेतलंय प्रॉपरली. तर हे जे टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन आहे ओव्हर एनी क्लोज्ड सरफेस, हा गॉस लॉ तुमचा क्लोज्ड सरफेस साठी अप्लिकेबल आहे. सीईटी साठी क्वेश्चन येऊ शकतो, नीट जेडब्ल्यू साठी क्वेश्चन येऊ शकतो. सो टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर अ क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू द अल्जेब्रिक सम ऑफ चार्जेस एनक्लोज्ड बाय दॅट सरफेस. दॅट इज द स्टेटमेंट फॉर द गॉस थेरम. म्हणजेच हा काय म्हणतो, हा टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इज इक्वल टू समेशन ऑफ I is equal to 1 to n, that is the Q1 plus Q2 plus Q3 plus ... plus Qn. हा स्टेटमेंट आहे तुमचा गॉस थेरम. 3 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. स्टेट अँड प्रूव्ह द गॉस थेरम किंवा एक्सप्लेन द गॉस थेरम इन द डिटेल्स. हा क्वेश्चन विचारला शकतो. बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू व्हेरी इम्पॉर्टंट. सो लेट अस सी द एक्सप्लेनेशन ऑफ दिस गॉस लॉ. गेटिंग द स्टेटमेंट समजला बेटा? गॉस थेरम काय सांगतो, द टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर अ क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू द चार्जेस सम ऑफ द चार्जेस एनक्लोज्ड बाय दॅट सरफेस. दॅट इज नथिंग बट द गॉस लॉ. आता पहा, ज्यावेळेस तुम्ही गॉस लॉ स्टडी करताय, मी काय करतोय, एक इरेग्युलर शेप घेतोय. या ठिकाणी कोणता पण इरेग्युलर शेप घेतोय. इथे समजा एक पॉइंट ओ आहे. या पॉइंटला समजा क्यू चार्ज लोकेट आहे. त्या ठिकाणी या पॉइंट ओला काय क्यू चार्ज लोकेट आहे. आता या चार्ज मुळे या ठिकाणी लेट दिस पॉइंट इज P which is having area ds. Now when it will form like this structure, tubes of induction will form there and there is the electric field will be created and this electric field is directed in this direction. This area is ds, so it will form one component and that is the E cos theta. So this is the theta is the angle
and it will subtend one angle that is a d omega and it is called as a solid angle subtended. फिगर समजली का प्रॉपरली लक्षात घ्या. आता पहा आपण एक रेग्युलर शेप कन्स्ट्रक्ट करतोय. एक पॉइंट ओव्हर प्लस क्यू चार्ज लोकेट आहे आणि या चार्ज क्यू मुळे इथं काय होतं तुमचा हा जो या पॉइंट पी वर आहे जिथं आपला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी एक्झर्ट होते. सो इलेक्ट्रिक फील्ड बी एक्झर्टेड विच इज अवे फ्रॉम दिस ओरिजिन, विच इज अवे फ्रॉम द ओरिजिन, म्हणजे या डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी क्रिएट होते. आता आपल्याला एक्सप्रेशन माहिती आहे. इलेक्ट्रिक फील्ड इज गिवन बाय, वी नो ऑलरेडी दिस इक्वेशन, इट इज द 1/4 pi epsilon naught Q upon R square, Q upon R square. बरोबर आहे. आता जर पाहिलं मी इथं नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर एरिया ds घेतोय and it is epsilon naught E cos theta ds. समजते इथपर्यंत. त्याच्यानंतर आता इथं पहा E चे मी एक्सप्रेशन या ठिकाणी ऑलरेडी फाइंड केलेलं आहे. सो epsilon naught 1/4 pi epsilon naught Q upon R square cos theta ds. This epsilon will get cancelled and we are getting the one equation q into ds 4 pi r square, q into ds 4 pi r square. This is a normal electric induction. This is a normal electric induction. आणि जर पाहिलं मला काय फाइंड करायचे, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन फाइंड करायचे फॉर द गिवन इरेग्युलर शेप. सो व्हाट आई विल डू, सो द टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन over closed surface is given by integrating, that is with respect to closed, it is a closed integration. So q ds upon 4 pi r square. So this is q it is cos theta is remaining, cos theta q upon, I will just write this 4 pi, it is a constant. So integration of ds cos theta upon r square, cos theta upon r square. But just see, but this integration of cos theta ds upon r square is the d omega. This is the d omega. It is a solid angle subtended. याची व्हॅल्यू काय येईल, d omega होईल. आणि this value is that is equal to, it is the 4 pi. It is a regular shape, म्हणजे आपण irregular shape ला आपण इथं 4 pi घेतोय आणि इथं तुम्हाला 4 pi भेटेल. म्हणजेच the total normal electric induction is equal to what? It is the q upon 4 pi into 4 pi. 4 pi will get cancelled. So total normal electric induction is equal to q. Total normal electric induction is equal to Q. समजलं. आता जर पाहिलं तुम्ही जे हे टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन एकच चार्ज कन्सिडर केला होता आपण, कोणता, पॉझिटिव्ह क्यू चार्ज कन्सिडर केला होता. समजा हे जर टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन आहे, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन बिकॉज ऑफ द चार्ज Q1, it is what, Q1. Total normal electric induction because of the charge Q2 is what, it is a Q2. Like this, total normal electric induction because of the n number of charges, it is a Qn. And if you take this total normal electric induction Q1, Q2, Q3, Q4, Q5, Q6 up to ... Qn, then that will become, you have to add all this. So total normal electric induction over a closed surface is equal to Q1 plus Q2 plus Q3 plus ... Qn, and that is nothing but the summation of Qi, I equal to 1 to n, and this is your what, Gauss theorem. This is your Gauss theorem. समजलं, प्रॉपरली समजलं. तर गॉस थेरम काही नाही, सोपं आहे, खूप सोपं आहे. गॉस थेरम काय सांगतोय, द टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर अ क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू द सम ऑफ चार्जेस एनक्लोज्ड बाय दॅट सरफेस. ज्यावेळेस आपण प्रूव्ह करतोय इथं आपण रेग्युलर शेप कन्सिडर करतोय, एकच चार्ज पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर केला विच इज ॲट द पॉइंट विच इज ॲट द पॉइंट ओ. नंतर आपला इथं पी, इथं तुम्हाला एक इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी एक्झर्ट होईल, बरोबर आहे, बिकॉज ऑफ द चार्ज प्लस क्यू. सो इफ आय विल ड्रॉ द ज्योमेट्री देयर, इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज डायरेक्टेड इन डाउन डायरेक्शन. दिस ई कॉस थिटा, इट इज मेकिंग द कंपोनेंट विथ द एरिया ds. आणि इथं जर पाहिलं तर आपला अशा प्रकारे एक ज्योमेट्री फॉर्म होईल आणि dw एक सॉलिड अँगलचा कन्सेप्ट या ठिकाणी यूज करायचा. आता जर पाहिलं मला इलेक्ट्रिक फील्डचे एक्सप्रेशन माहिती आहे, E इज इक्वल टू काय, 1/4 pi epsilon naught Q upon R square. आणि इथं जर पाहिलं नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन मला जर कॅल्क्युलेट करायचं असेल, सो व्हॉट आय विल डू, epsilon naught E cos theta into ds. मी ज्यावेळेस आता
टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ईचे एक्सप्रेशन ज्यावेळेस मी इथं पुटअप करतोय ऍप्सिलॉन गेट कॅन्सल, सो क्यू ds अपॉन 4πr² इंटू कॉस थिटा. मला टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर दी क्लोज द सरफेस कॅल्क्युलेट करायचे, तर त्या ठिकाणी मला काय यूज करावं लागेल, ऑब्वियसली आय हॅव टू यूज देअर इट इज द इंटिग्रेशन. सो इंटिग्रेटिंग क्लोज द q ds cos theta upon 4πr², so q upon 4π², so that you can get it is ds cos theta upon r², and this is nothing but that it is a solid angle subtended, and that is a dw, and that is equal to 4π. So q upon 4π into 4π get cancelled, so total normal electric induction is equal to, only because of the plus q charge you will get the q. Similarly q1 q2 q3 will get the q1 q2 q3, and if I want to find out the total normal electric induction because of the n number of charges, so I have to add all this, so that become q1 plus q2 plus q3 plus dot dot qn. So it is summation of I is equal to 1 to n into summation of qi, I goes from 1 to n. So this is about the all Gauss theorem, very simple. आणि या Gauss theorem वर आता पुढचे आपण application study करणार आहे. So please note down this. आता या ठिकाणी हे क्लोज न घेण्याच्या अगोदर, कारण क्लोज आपण जर एरियाला घेतला तर तुम्ही नॉर्मली पण इथे घेऊ शकता, जस्ट इंटिग्रेटिंग म्हणजे इंटिग्रेटिंग बस. कारण क्लोज आपण डिनोट करतोय कशाला, पूर्ण एरियाला. सो नॉर्मली आपण सिंपल इंटिग्रेशन जर केलं तर हा पर्टिक्युलर एक क्यू पॉईंट आणि तो एरियाला इथे इम्प्लाय होऊ शकतो किंवा अप्लिकेबल होऊ शकतो, बरोबर आहे. तर असं नॉर्मल इंटिग्रेशन ड्रॉ केलं इट विल बी बेटर, कारण क्लोज आपण डिफाईन कशाला करतोय, पूर्ण सरफेसला डिफाईन करतोय. यस, तर इथपर्यंत समजलं प्रॉब्लेम, इथपर्यंत कन्सेप्ट समजलेला आहे का सर्वांना. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन कन्सेप्ट, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स, ट्यूब्स ऑफ फोर्सेस, ट्यूब्स ऑफ इंडक्शन, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, आणि त्याच्यानंतर आपण गॉस थेरम स्टडी करतोय. आता हा जो गॉस थेरम आहे, हा गॉस थेरम जर तुम्ही पाहिलं कुलम्स लॉ सारखाच डिफाईन करतो. गॉस थेरम हा काय सांगतो, गॉस थेरम हा रिलेशन घेतो कशाचा, चार्जेस आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा. चार्जेस आणि इलेक्ट्रिक फील्ड, चार्जेस म्हणजे क्यू, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे ई. हा तुमचा कुलम्स लॉ तिथे डिफाईन करतो. कुलम्स लॉ काय डिफाईन करतो, इट इज द रिलेशनशिप बिटवीन द चार्ज अँड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. सिमिलरली अनालॉगी इज कमिंग टू द गॉस थेरम. गॉस थेरम हा पण काय करतो, चार्ज आणि तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी याच्यातलं रिलेशन एस्टॅब्लिश करतो. दॅट इज द total normal electric induction is equal to epsilon naught E, that is E, and this is equal to number of charges, so Q is equal to epsilon naught E. same we can get the expression. म्हणजे कुलम्स लॉ आणि गॉस थेरम हे दोघं पण तुम्हाला रिलेशन एस्टॅब्लिश करतायत चार्जेस आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लॉ दॅट वी आर डिस्कसिंग टुडे. हा जर लॉ समजला तर पुढचे अप्लिकेशन समजतील, अप्लिकेशन समजलं तर पुढचा जो पार्ट आहे कॅपॅसिटरचा तो पण तुम्हाला प्रॉपरली सगळं समजून जाईल. Getting? So I think you have understood this properly, and let me know how many of you understood in the comment box. समजला असेल तर मेन्शन करा. जर सेशन आवडला असेल सो प्लीज हिट द लाईक बटन. दिस इज द व्हेरी your one like is sufficient to give or to boost my energy, so definitely you hit the like button, and in next class we will see the different application of the Gauss theorem. चॅप्टर खूप सोपा आहे, समजून घ्या प्रॉपरली. तुम्हाला सीईटी, नीट, जेडब्ल्यू आणि बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आपण डिस्कस करत आहे. गेटिंग ऑल ऑफ यू. So hit the like button if you like the session, and thank you for watching the session, and tomorrow we will meet at the same time with the application of the Gauss theorem. So thank you for watching this session. Thank you.